नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने नाशिक येथे फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद पार पडली. या परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते हे इथे पोचले होते. आम्ही या परिषदेचे चित्रण केले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवत आहोत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतात. होतो अशोकाच्या संदर्भात चर्चा नक्कीच होणार. लक्षात घ्या, याच्याबरोबर कोण होतं, कोणी विशेष पाण्याचं कनेक्शन दिलं, कोणी त्याला अनुदान दिलं, याची चर्चा झाली पाहिजे ना. जसं होतो अशोकला शिक्षा होईल तसं ज्यांनी इस्टॅब्लिश होण्यासाठी ज्यांनी मदत केली ते सुद्धा या न्यायालयीन कक्षेमध्ये आलं पाहिजे असं आपला आग्रह भूमिका आहे. जसं पाणी देणारे जबाबदार आहे, जसं निधी देणारे जबाबदार, त्याला पाठीशी घालणारे प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांना सुद्धा या कक्षेमध्ये आणायला पाहिजे असं आपली संघटनावर भूमिका आहे. नुसते अशोकाला घरातला सजावून चालणार नाही, त्यांच्या पाठीशी असणार आहे, त्याच्या सोबत असणार आहे, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याला मदत करणार आहे, हे सगळे यायला पाहिजे असं आपण मागणी केलेली लक्षात घ्या. अजून एक नम्रपणे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे की आज चर्चा कुणाची होती जास्त, होतो अशोक खराताची चर्चा होती. आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून होतो अशोक खरातामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट नाही व्यक्ती म्हणून. आम्हाला त्या ज्या प्रवृत्ती आहेत ते शोषण करणाऱ्या, लुबाडणूक करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या या प्रवृत्तीबद्दल आपण बोललो पाहिजे. मला तर दुःख झालं की ते व्हिडिओ लोक सगळीकडे बघायला लागले. इतकं व्हायरल झालं. मध्यंतरी उत्तर भारताच्या दौऱ्यावर होतोय कार्यक्रम, इथं सुद्धा इतकं व्हायरल झालं. अनेक लोक भेटले, विचारते काय चालू आहे का. मला लाज वाटली. काय सांगते माझ्या बरोबर महाराष्ट्रात अशोकसारखा महाराज आहे होते आणि इतकी दूर करतोय. तिथे समाज व्यवस्था उद्ध्वस्त होते. लक्षात खरा त्यानं समाज व्यवस्था उद्ध्वस्त केली. खराबपणे त्या प्रवृत्तीला लक्षात घ्या. त्यामुळे याचं काय करायचं आपण विचार करायला लागेल. लक्षात घ्या. त्यामुळे बोलतो अशोक करार व्यक्ती त्यापेक्षा आपल्याला या प्रवृत्ती सगळ्या महाराष्ट्रात आहे. विशेषतः आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहित आहे की या पद्धतीने आज आपल्या एका जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना तक्रार आलेल्या आहे की आपल्याकडे इथे भागात बुवाबाजीचं चाललेलं आहे. त्या तक्रारीचं आपण संकलन करतोय लवकर आणि शासनाच्या लेवलला आपण पोहोचवतोय, माध्यमापर्यंत पोहोचूया आणि याचे जेवढी तक्रार असतील ते डायरेक्ट पुढे दाखल करूया. जे आपल्याला मिळणाऱ्या फिर्यादी ते आपण शासन दरबारी त्याबद्दल योग्य पद्धतीने करू. त्यासाठी आपला बुवाबाजी विभाग, आपला संदर्भ विभाग कार्यरत आहे. आपली एक जबाबदारी म्हणून आपल्या पंचसूत्रीमध्ये एक महत्वाचा भाग आहे की शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, लुबाडणूक करणाऱ्या अंधश्रद्धा पुन्हा आपल्याला प्रकर्षाने हे काम पुढं भेटावं लागेल की ज्या पद्धतीनं हे या बोलून लोकांचं आर्थिक, मानसिक, लैंगिक शोषण केलं, फसवणूक केली, दिशाभूल केली आणि विशेष माध्यम कुठलं वापरलं, ज्योतिष वापरलं. लक्षात घ्या, भविष्य सांगण्याचं वापरलं. म्हणून आजचा आपल्याला टायटल दिसे फलज्योती. या फलज्योतीच्या कुठल्या गावामध्ये राज्यभर आपण कॅम्पेन करतोय आणि म्हणून मागल्याच महिन्यामध्ये आपण फलज्योतिषाच्या अनुषंगानं वक्ता आता त्या वक्त्यांना माझी विनंती आहे ते 50 वक्ते प्रशिक्षण घेतलंय. त्याने आता घराच्या बाहेर पडायचं आणि ट्रेनिंग घेतलं फलज्योतीच्या विरुद्ध थेट ज्योतिषांना आव्हान द्यावं. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आव्हानच आहे तुम्ही ज्योतिष नाही तर आपण सांगायला सिद्ध करा. त्यामुळे हे पुन्हा आम्हाला विरोधाचा जनता आपल्याला पुढे न्यावं लागेल आणि याचं जोरदारपणे आपल्याला न्यावं लागेल. आता आपण नेहमी म्हणतो की ही शतकांची लढाई, बरोबर आहे, शतकांची लढाई. पण आपल्या याची बुवा बाबा काही कमी आधी झाली पाहिजे का नको, असंच चालू आहे. शतकांची लढाई, शतकांची लढाई. आपलं सत्य कसं 4-5 पिढी गेले, आता अजून शतक किती वाढणार. मला वाटतंय की आपण निर्णायक मार्गावर एका बाजूला आपल्याला पूरक राजकीय परिस्थिती नाही त्याची मला नम्र जाणीव आहे, परंतु राजकीय परिस्थिती आपल्या अनुकूल नसताना सुद्धा प्रभावीपणे काम करतो हे नाशिककरांनी आपल्याला दाखवलं. आज नाही म्हणलं तर एका नाशिकवाले आपल्याकडे
भोंदूच्या विरोधात बोलणं हे शब्द बोलणं अवघड होते, तक्रारदारांना अवघड होते, पोलीस यंत्रणा बोलणं अवघड होते. अशा प्रत्येक नाशिकमध्ये आपले साथी इतक्या जोरकसपणे हे सगळं घडत आहे. त्यामुळं हे आपल्या सगळ्यांना जोरदार टाळ्यातून आपल्या नाशिकच्या त्यामुळे हा लढा आपल्याला अधिक तीव्र करायचा आहे. मी तर म्हणतो या बुवांना आपल्याला थेट आव्हान दिलं पाहिजे. मला हे उदाहरण सांगतो. मागल्या आठवड्यामध्ये एक तक्रार आपल्याला छत्रपती संभाजीनगर त्याचे व्हिडिओ बघताय का नाही आता अशोक कराताचे काही बघितले असतील. त्याच्यापेक्षा भारी व्हिडिओ भारी म्हणणार ना सॉरी त्याच्यापेक्षा अतिशय बेकार व्हिडिओ आहे. आणि त्या शिपीला भेटायला गेलो औरंगाबादच्या छत्रपती संभाजी तो काय म्हणे सर फिर्याद कुठे आहे. आणि मी संघटनेचा पदाधिकारी म्हणून कार्यकर्ते म्हणून तक्रार देतोय बघ ना ते चौकशी कर ना फिर्याद घेऊन या मग आपल्याला दाखल करायचं. ही जी प्रशासनाची मानसिकता आहे ना याला पण आपल्याला धक्का द्यावा लागेल. तुम्ही म्हणा फिर्याद आहे ना आता या प्रकरणात फिर्यादी काय तुम्हाला आली होती का खराब प्रकरणात नव्हत्याने लक्षात घ्या. ते सगळे एक्सपोज झाल्यानंतर फिर्यादी तयार केले गेले म्हणजे त्यांना कन्व्हिन्स केलं, त्यांना समजून सांगितलं, कुटुंबियांचे संवाद साधला. मी शिपीला म्हणलं की ठीक आहे नावं की मुलींची नावं घ्या, त्या पोरांची नावं घ्या, त्यांचं लैंगिक शोषण झाले, त्यांची फसवणूक झाली, सर्व्हिस करा ना. ही मानसिकता नाही आपल्याला त्याच्या विरोधात सुद्धा बोलावं लागेल. नाव घेऊन अधिकारात बोलावं लागेल प्रसंगी पण याला दबाव द्यायला लागेल. आणि या 4-8 दिवसात याची गोष्टी आलेत का आपल्याला त्याचा योग्य पद्धतीनं त्या मुळात आपण लवकरच बंदोबस्त करायचा. खराताची संख्या वाढता कामा नये लक्षात घ्या. ती प्रवृत्ती कशी वाढती असं बघताय. आता नाव सांगितलं असतं पण काय अशी नावाची माणसं आहे काय करायचं हे सगळे गंभीर प्रश्न आपल्याला. दुसरं आपल्याला लक्षात घ्या की समाजाला आता आपल्याला समजून पुन्हा नव्यानं सांगायला लागेल की तुमचे प्रश्न सोडवायसाठी तुम्हालाच प्रयत्न करावा लागेल. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. हा जो प्रयत्नवादाचा आपल्याला पुन्हा लोकांना कन्व्हिन्स करून सांगावं लागेल. नाहीतर अलगलं लक्षात घ्या की इतके आता मी काल नाशिकमध्ये फिरत होतो काही लोकांना मान्यवरांना भेटण्या निमंत्रण देण्यासाठी. प्रत्येक गल्लीत काही ना काही तो चालू आहे. इथं महापासा चालू आहे, इथं पूजा अर्चा चालू आहे. मी नाशिक त्यामुळेच कदाचित खरासारखा तयार झाला असेल. पण मला दुसरा एक प्रश्न करायचा आहे कॉम्रेड की तुम्ही इतके धार्मिक आहात तुम्हाला राग काय नाही. आता तुमच्या धर्मातल्या अनेक मुलींच्या अनेक लोकांचं शोषण केलं त्याही तुम्हाला का राग येत नाही. हे धार्मिक असणं म्हणजे राग नाही ना काय काय पुढं तुम्हाला राग आला पाहिजे की मग आता प्रत्येक तालुक्यात धर्माचे संमेलन चालले त्या संमेलनात काय चर्चा होती का हो कुठं की हा असा बोंधू महिलांची ही झाली तर पण इथं सुद्धा जात आणि वर्ग येतो का आंदोलन करायसाठी. मला आश्चर्य वाटतंय की भोंदू अशोक करातनं इतक्या महिलांचं शोषण केलं शेकडो महिलांचं. महिला संघटना कुठं आहेत का आवाज उठवण्यात झाले त्या का इतर लोक पक्षीय लोक का भूमिका घेण्यात आले की त्यांना आपणच धक्का द्यावा लागेल. त्यांनी पण भूमिका घेतल्या पाहिजे. ही काय फक्त आमची जबाबदारी आहे का ते आहेच आमची जबाबदारी आम्ही ते करणारच आहोत. पण तुम्ही काय करताय असं एकदा पत्र लिहूया आपण सगळ्या आमदार खासदारांना. भले यातले आमदार खासदार आहेत या अशोक कराताच्या प्रकरणात असू द्या बाकीचं त्यांना विचार तुम्ही आहे का त्यात नसला तर यासोबत. त्यामुळे या पुढल्या निर्धार परिषदेनंतर गेल्यानंतर पुन्हा सगळ्या आमदार खासदारांना लोकप्रतिनिधींना पत्र लिहा की याबद्दल तुमच्या भूमिका स्पष्ट करा. याबद्दल तुम्ही या बुवाबाजीच्या विरोधात आहे का बुवाबाजीच्या बाजूचा एकदा लोकांना विचारूया. जे जबाबदार समाजातले त्यांना तर जाब विचारा तुम्ही कुणाच्या बाजूना. आज आपण 200-250 लोक आलो. किती संख्या आपली महाराष्ट्राची आहे किती नाशिकमध्ये संख्या आहे. एका बाजूला इतकं धार्मिक वातावरण हे सुद्धा बुवाबाजीला कारणीभूत आहे लक्षात घ्या. आपल्याला धर्माला विरोध नाही आपल्याला श्रद्धेला विरोध नाही पण लक्षात घ्या की तुमचं शोषण होतंय तर तुम्ही आवाज काढत नाही. तुमचं इतकं मला सांगा की मला तर आम्हाला कित्येक दिवस सगळ्या कार्यकर्त्यांना अस्वस्थता वाटली ते प्रकरण बघितल्यानंतर. त्या फिर्याद मी वाचायला मला मिळाली ती फिर्याद मी निम्म्यापर्यंतच वाचली पुढं वाचण्याची हिंमत झाली नाही. मी कार्यकर्ता असून फिर्याद वाचणं मला 100% जमलं नाही. तर मला सांगा की त्या महिलेवर काय प्रसंग आले असतील त्या 100 वर्षीय महिलावर
काय विचार करत असतील त्यांचे कुटुंबीय, हे कधी अंतर्मुख होणार आपण समाजाला सांगायला पाहिजे असं वाटतंय. आणि म्हणून पुढल्या काळात आपण खराब फाईल म्हणून आपण एक पुस्तिका काढतो आणि ती नाशिककरांनीच काढायची, लक्षात घ्या. कारण तुमच्या इथं घडल्याचं तुम्हीच निस्तरायचं ते, आम्ही तुमच्या सोबत आहे. त्यामुळे पुढल्या आठवड्यात ही खराताची फाईल आली पाहिजे. नको त्या फाईल येतात तर आपली खराताची फाईल गोडेराव तर आली पाहिजे या आठवड्यामध्ये. त्यावर ती एक आपल्याला काम करायला लागेल. समाजाला पुन्हा नीट समजावून सांगायला लागेल, हा सोपा मार्ग जगात कुठला नसतो, तो अवघडच मार्ग असतो. तर शॉर्टकट नाही. मूल होत नाही तर डॉक्टरकडे जावा, मूल होत नाही तर समजून घ्या नाही होणार आपल्याला, पण बुवाकडे जायची काही गरज नाही. लक्षात घ्या, तुमचे प्रश्न सोडवायसाठी तुम्हाला आता कुठला मसिहा नाही, तुमचे प्रश्न तुम्हाला सोडावं लागेल. हे पण आपल्याला नीट त्यांना सांगावं लागेल. लक्षात घ्या, कुटुंबाकुटुंबाहून जायला लागेल. सभा मोठ्या होणार नाहीत मित्रमैत्रिणींनो, छोट्या छोट्या समूहात एक एक कुटुंबात जाऊन सांगू. आणि ह्या पुरुषांना सगळ्या सांगू आपण की बाबा रे, तू कुठल्या देवात जाताना कुठं जाताना बायको बरोबर असंच जा, बहिणी बरोबर असंच जा, आई बरोबर असंच जा. नाही तर काय केलं अशोकानं, लक्षात घ्या, त्या खरातानं काय केलं, आत घरातली महिला हा बाहेर बसतोय, काय झाला याचं काय तर आपण पुरुषांना सांगितलं पाहिजे. कारण पुरुष सुद्धा तेवढाच जबाबदार असं माझं मत आहे. आणि आपण कार्यकर्ते म्हणून त्या महिलाकडे बघण्याचा एक सम्यक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. करुणा तर आपले आहेत, म्हणून लक्षात घ्या की ही प्रकरण बघताना तुम्ही अंतर्मुख व्हायला समाजाला आपल्याला भाग पाडावं लागेल. लक्षात घ्या या काळामध्ये. आणि म्हणून आपली भूमिका आहे की हा कायदा अधिक कठोर व्हावा यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जादूटोणाविरोधी कायदा हा राज्यात आहे तसा फिक्स पातळीवर कायदा व्हावा यासाठी पण आपला ड्राफ्ट तयार आहे. तो लवकरच आपण शासनाच्या दरबारी पाठवतोय, त्याचाही तयारी चाललेली आहे. पुढल्या सत्रामध्ये त्या अनुषंगानं चर्चा होईल. आपल्याला या निमित्तानं पुन्हा आपल्याला या देव आणि धर्माच्या श्रद्धेबद्दल नीट आकलन करून द्यावं लागेल. जे जे लोक पीडित आहेत त्या पीडितांना आधार द्यावा लागेल, त्यांना कॉन्फिडन्स द्यावं लागेल किंवा आपण निर्भयपणे तक्रार दाखल करू शकतो हेही करायला लागेल. आणि मग लक्षात घ्या की या पद्धतीनं पुन्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचं आपल्याला जागर करावं लागेल. आणि या पुढल्या काळामध्ये या परिषदेच्या निमित्तानं आपण थेट ज्योतिषांना आव्हान करतो. लक्षात घ्या, त्यामुळे इथून पुढे कार्यकर्त्याने आता दुसऱ्या विषयावर कुठल्या बोलायचं नाही. नाही वैज्ञानिक दृष्टिकोनावर बोलला तर चालेल, नाही विवेकवादावर बोलला तर चालेल. फक्त आता बुवाबाजी आणि फलज्योतिष हेच पुढल्या काही महिन्यातले आपले विषय असतील. कारण समाजामध्ये पुन्हा नव्यानं आपल्याला फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू राजांचा विचार घेऊन जाण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. या ठिकाणी हा निर्धाराची गोष्ट आहे. आणि हा खरं तर मला संताप आहे. मी तर मध्यंतरी म्हणलो होतो ना, ठोकूनच काढायला पाहिजे बुवाला. ही विवेकात बसत नाही, पण ठोकून वेगळ्या अर्थानं करूया. आपण वैचारिक भाषणं चांगली करूया, त्या अर्थानं त्यांना ठोकून काढूया. लोकांच्या विरोधात आपण लोकांना एकत्र करूया. मला तर असं वाटतंय की आता बुवांची तक्रार कोण घेत नसतील पोलीस, तर पोलीस स्टेशनमध्ये मोर्चा काढूया. जिथं बुवाबाई चालतं तिथं मोर्चा काढूया. या नाशिकच्या माणसाने या खराताच्या विरोधात जाऊन दरबारात जाऊन भांडली होती. आता पुन्हा परत करायला लागेल आपल्याला. पोलीस ऐकत नाहीत, प्रशासन ऐकत, दरबारातच जाऊन बसायचं आपण. किमान समाजाला तर कळलं ना, बोंधू आहे आणि स्वारी तिकडे गेलेत, काय परिणाम होईल का. म्हणजे आपल्याला स्वतःला बदलावं लागेल. कायद्याच्या कसोटीत आपण राहूनच काम करायचं, लक्षात घ्या. पण आपल्या स्ट्रॅटेजी बदलावं लागेल. हे बदलण्याची ही भूमिका या निमित्तानं आपण निर्धारित करूया. आपल्याला सगळ्यात मोठा धोका आहे की इथं ज्या पद्धतीनं धर्माचं बाजारीकरण चाललेलं आहे, धर्म हा शोषणाचा केंद्रबिंदू व्हायला लागलाय. इथं पण लोकांना सावध करायला लागेल की तुमचा धर्म नक्कीच तुम्हाला प्रिय असला पाहिजे. धर्माच्या श्रद्धेबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, देवाच्या श्रद्धेबद्दल आदर आहे. आम्ही बरे देव धर्म मानणारे असून नसतो, संविधानिक मूल्य आहे. म्हणून लक्षात घ्या की हे संविधान हे का दाखवलं तुम्हाला, त्या सगळ्या शोषणाच्या एक चांगलं उत्तर म्हणजे हे भारतीय संविधान आहे. आणि संविधानाच्या अनुषंगानं आपल्याला जे जे काही करता येईल ते करूया. आणि समाज जीवनातून ही बुवाबाजी हद्दपार करण्याचा निर्धार करूया. शतकांची लढाई असली तर या 10 वर्षामध्ये आता लक्षात घ्या, आपल्या प्रयत्नामुळं उघडपणे चमत्कार करणारा बुवा आपल्या महाराष्ट्रात नाही. उघडपणे दावा करणारा, पत्रक छापून दावा करणारा, हे आपलं कामाचं फलित आहे. पण या पुढल्या काळामध्ये हे आघाडीचे विषय आपल्याला आता फक्त फलज्योतिष आणि बुवाबाजी पुढली 4-6 महिने आपण यावंच अधिक प्रबोधन करूया. लोकांच्या पर्यंत जाऊया, लोकांना घेऊन हे प्रबोधन करूया.
या निर्धार परिषदेमध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातून आले त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि विवेकाचा आवाज बुलंद करायचा ही घोषणा न राहता ती कृतीतून आपण आवाज हा बुलंद करूया. आपण दोघा इथे तर चौघ करूया, चौघाचा 8 जण करूया. आणि या ह्याच्यामध्ये जर चांगलं अपील केलं, या परिस्थितीमध्ये लोक आपल्या पाठीचे आहेत हे लक्षात घ्या. लोक आपल्या पाठीचे आहेत तर समाज आपल्या पाठीचे आहे. तर समाज पाठीचे असेल तर अशा बुवांना समाज जीवनातून बाजूला करायला फार शतकांची लढाई करायला लागणार नाही. ती छोटी लढाई आपण जोरकसपणे करूया. आणि पुढल्या काळामध्ये असा गोंधू अशोककरांसारखे बुवा तयार होणार नाहीत, ज्यासाठी एक दबाव आपला अनिच्छा तयार करूया. एवढं बोलतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. विवेकाचा आवाज बुलंद लढेंगे जितेंगे. थँक्यू. धन्यवाद सर. आपले राज्य कार्याध्यक्ष बनसोडे सरांचं तडाखेबंद मनोगत आपण ऐकलं. खरं तर हे मनोगत एका अस्वस्थतेतनं आलेलं आहे आणि दुःख व्यक्त करणारं अशा प्रकारचं मनोगत आहे. सशुद्ध जनतेचं सरेआम शोषण होताना आणि सोशल मीडियावर सगळे वाभाडे निघताना सुद्धा धर्माचे ठेकेदार शांत कसे बसू शकतात, त्यांना राग का येत नाही, असा परखड सवाल सरांनी विचारला. आणि त्याचबरोबरीनं जसं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते, सातत्यानं काम करते, तसं इथं प्रस्थापित असलेल्या महिला संघटना असतील, धार्मिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, आपले लोकप्रतिनिधी असतील, त्यांची या संदर्भातली काय भूमिका आहे ती स्पष्ट करण्याची आज नितांत गरज आहे. असं ठणकावून आपण त्यांना विचारूयात, असं बनसोडे सरांनी त्यांच्या मनोगतातून जसं सांगितलं तसंच याच्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दिशा काय असणार आहे. तर आपण फलज्योतिष विरोधक कॅम्पेन सुरू करत आहोत असं सुतोवाच सरांनी केलं. एक प्रकारच्या एल्गारला आज आपण या राज्य परिषदेमध्ये, संघर्ष परिषदेमध्ये साथीवर सुरुवात करत आहोत. या भूमिका निवेदनानंतर आपण एक छोटासा कार्यक्रम घेतोय, तो म्हणजे याच संदर्भामध्ये वेद फलज्योतिषाचा हे जे पुस्तक आपले प्राध्यापक डॉक्टर नितीन शिंदे सर यांनी लिहिलं, ज्यांनी जसं सरांनी मगाशी सांगितलं तर आपल्या कार्यकर्त्यांचं फलज्योतिषावरचं प्रशिक्षण सुद्धा झालेलं आहे. आणि त्याचंच मार्गदर्शन म्हणून आणि आत्ताच्या काळाची गरज म्हणून प्राध्यापक नितीन शिंदे सर यांनी वेद फलज्योतिषाचा या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. मी सरांना विनंती करेन की लेखक म्हणून त्यांनी या प्रकाशन समारंभाच्या वेळेला मंचावर यावं. त्याचबरोबरीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशनाचे प्रकाशक माननीय मच्छिंद्रनाथ मुंडे सरांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. आपण वेद फलज्योतिष या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन करत आहोत. मंचावरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की या पुस्तकाचं आपण आपल्या सगळ्यांच्या हस्ते प्रकाशन करूयात. ज्या फलज्योतिषाचा आधार घेत जनसामान्यांना लुबाडलं जातं, फसवणूक केली जाते, मानसिक शोषण केलं जातं, मानसिक गुलामगिरीमध्ये ढकललं जातं, या विषयावरचं पुस्तक प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे सर यांनी लिहिलेलं आहे. या संदर्भातलं वेळोवेळी त्यांचे कार्यक्रम सुद्धा होत असतात. मंचावरच्या पाहुण्यांच्या हस्ते या पुस्तकाचं आपण या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे. धन्यवाद साथियो. तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती असेल की आपण हे पुस्तक आत्ता जेवढ्या प्रती आपण छापलेल्या आहेत या प्रकाशनाच्याच दिवशी या सगळ्या प्रती संपतील आणि महाराष्ट्रभर हा विषय घेऊन आपण जोरकसपणे पुढे जाऊ, या सगळ्यासाठी नम्र विनंती आहे. आणि यानंतर या बुवाबाजीच्या चक्रामध्ये, साखळदंडामध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला कुठल्या प्रकारच्या शारीरिक मानसिक शोषणाला बळी पडतात, त्यांना कशातून जावं लागतं याची आपबीती आपल्यासमोर मांडण्यासाठी आपल्या शारदा पिसे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, सभागृहामध्ये आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. हो, माननीय शारदा पिसे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. आणि त्याचबरोबरीनं लांडगे मॅडमना विनंती आहे की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आशा लांडगे मॅडमांना विनंती आहे की त्यांच्या हस्ते शारदाताईंचं आपण स्वागत करूया. खरं तर या सगळ्यासाठी खूप मोठ्या प्रकारचं धाडस लागतं, मनोबल लागतं, जे शारदाताईंनी दाखवलेलं आहे. बुवाबाजी महिलांना ज्या पद्धतीनं पिडते आणि त्यांचं शोषण करते
त्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी सुद्धा बळ लागतं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर आपली आपुलकी सादर करण्यासाठी सुद्धा तितकंच मानसिक बळ लागतं. शारदाताई हे बळ घेऊन आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी येऊ शकलेल्या आहेत. शारदाताईंना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी सादर करावं. सर्वांना माझा पहिले नमस्कार. माझं नाव शारदा संजय शिंदे पिसे. मी एक केंद्रीय कर्मचारी आहे. पण म्हणतात ना की म्हणजे मी इथे बोलताना एक सांगेल की काही म्हणजे असं जे माझ्याबद्दल घडलंय ते मी तुम्हाला त्याच पद्धतीने सांगेल. कुठल्याही प्रकारच्या शब्दांची जुळवाजुळव करून मला बोलणं जमणार नाही. पण इथे बोलण्याचं जसं मॅडम बोलल्या की त्यालाही धाडस लागतं. तर ते धाडस असं की जे काही झालंय ते सांगणं आणि त्याच्यानंतर जी काही आता कुटुंबातही जी शांतता झालेली आहे तर त्या सगळ्या गोष्टींनाही सगळा विचार करून बोलणं. पण याचा उद्देश फक्त एवढाच आहे की याच्यातून जे माझ्या बाबतीत झालं ते परत कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत होऊ नये. विषय जेव्हा एखादी घटना घडते जसं नाशिकमध्ये चाललंय की खरातांबद्दल घडलं पण हे आत्ताच घडत नाहीये. मी जेव्हा दातरंगी सरांशी सोबत जेव्हा बोलली तेव्हा सरांनी मला सांगितलं की आम्ही 8-9 वर्षापूर्वीच त्यांच्याकडे गेलो होतो. मग तेवढ्या वर्षांमध्ये आणि त्याच्यापूर्वी जे काही घडलं ते काहीच नव्हतं का की आता समाज जागा झालाय की 50 व्हिडिओ मिळाले, 100 व्हिडिओ मिळाले, 300 जे काही वॉटेवर असतील त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या बायका किती सफर झाल्या. आणि त्याला कारण फक्त बाहेरचा समाज नाही तर त्याचं असणारं कुटुंब सुद्धा तेवढंच आहे. कारण की जेव्हा आपण व्हिडिओ बघतोय तेव्हा महिन्यामध्ये आणि तिचं कुटुंब बाहेर आहे. मग त्या कुटुंबाला कुठलीच लागली नसेल का कुणकुण की काय घडतंय मध्ये, किंवा हा प्रश्न पडलाच नाही का की मध्ये काय चालू आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या शब्दांमध्ये जेव्हा कुठेतरी विसंगती होते त्यावेळेस तोच पुरुष विचारतो की काहीतरी चुकतंय बरं का बोलण्यामध्ये. मग त्यावेळेस ज्यावेळेस तो एकदा 2दा 3दा ज्या वेळेस घेऊन जात असेल त्यावेळेस त्या पुरुषाला किंवा त्या कुटुंबाला किंवा त्या समाजाला तिला काय आतून सांगायचं ते समजलंच नसेल का. तर ह्याबाबतही हा प्रश्न आहे. तर मला बोलायचं असं आहे की अंधश्रद्धा आणि मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, झोपडपट्टीतून सुरू झालेलं माझं आयुष्य की माझा परिवार खूप काय असा शिकलेला नव्हता. शिकलेली फक्त मीच होती की ज्या शिक्षणातून जिथे 15व्या-16व्या वर्षी माझं लग्न होणार होतं ते कुठेतरी नकार आल्यामुळे पुढे मग आता काय करायचं म्हणून 11वी-12वी झाली. माझी थोडक्यात पार्श्वभूमी मांडेल. 11वी-12वी झाली त्याच्यानंतर मग आता 12वीत मुलगी पहिली आली. मग काय करायचं. मग समाजाने सांगितलं की जाऊ दे आता आली तर मग तिला पुढे काहीतरी करा म्हणून DEDला नंबर लागला. तिथून पुढे शिक्षणाची वाट सुरू झाली. पण हे सगळं करत असताना अशिक्षण आणि शिक्षण याचा जो मेळ घालायचा होता, कारण की मी ज्या कुटुंबात लहानची मोठी झालेली तिथे असणारं अशिक्षण शेवटी माझेच असणारे. आणि ते काय की 2 शब्द म्हणतात ना कानामागून आली तिखट झाली की जेव्हा मी 4 पुस्तकं शिकले म्हणून मी त्यांच्यावरती रुबाबाने बोलू शकत नव्हती की नाही हे चुकीचं आहे. पण ते सगळं मांडत असताना आणि ती सगळी यात्रा आयुष्याची सुरू असताना जसा प्रयत्न होईल तसा त्या गोष्टीला विरोध करत होते. पण ती हतबलताही झाली. ज्यावेळेस मला वाटलं मी अशा लांडगे मॅडमला बोलली त्या मला आता सांगते नाही तर कदाचित फोटोवरती 6 महिन्यापूर्वीच हार चढला असता आणि श्रद्धांजलीचे लोकांनी 2 शब्द वाहून आज माझा प्रवास संपला असता. तर मला सांगायचं असं की जसे खराब होते तसे माझ्याही बाबतीत काही गोष्टी घडल्या. फक्त एवढंच आहे की त्या शिक्षणामुळे आणि माझ्यात असलेल्या जागृतीमुळे मी माझ्या शरीराचं शोषण कुणाला करू दिलं नाही किंवा मी त्या पद्धतीने तिथपर्यंत गेली नाही. आणि जेव्हा ती गोष्ट आली त्यावेळेस त्या गोष्टींना परखडपणे विरोध करून किंवा अनेक कारणं सांगून मी हे झाली. मी म्हणजे घरात ज्यावेळेस त्याला कारणही असे ज्यावेळेस लग्न झालं 20 वर्षापासून आजही घरात असलेलं आजारपण, आर्थिक विवंचना, अन्न वस्त्र निवारा या सगळ्या परिस्थितीतून झगडत होते. आणि काही रूल्स हे फक्त कागदावर असतात. पती पत्नी एकत्रीकरण असो किंवा काही असो. ज्यावेळेस मी नाशिकवरनं मुंबईला CSTला जॉबला जायचे 12 वर्ष मी ज्यावेळेस प्रवास केला त्या प्रवासातून असणारी शिफ्ट ड्युटी कधी रात्री कधी दिवसा कधी काय त्या प्रवासात मिळणारे लोक त्याच्यातून होणारा त्रास म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अंधश्रद्धा वाईट कुणालाही वाटलं तरी चालेल. अंधश्रद्धा फक्त भोंदूगिरी किंवा कुठल्या तरी मठामध्ये जाऊन होत नाही तर तुमच्या आजूबाजूचा समाज सुद्धा तेवढाच जागृत राहिला पाहिजे.
कारण की प्रवासात असताना सुद्धा आपण जर कुणाला एक विनंती केली ना की मला जायचंय तर तेवढी फक्त सीट पकडा, तर त्या तुमच्या एका म्हणतात ना कुणी कुणाला फुकटची मदत करत नाही, तर तिथून सुद्धा तो प्रवास सुरू होतो. फक्त उद्देश एवढाच असतो की त्या स्त्रीचं शोषण व्हावं आणि तिचं फक्त शरीर मिळावं. स्पष्टपणे मी या सगळ्यात, कारण की एवढं धाडसाने जर इथपर्यंत आलेली आहे तर काय काय घडलं आणि कशा कशा गोष्टी घडत गेल्या तर ह्याही सांगायला तेवढंच गरजेचं आहे की मग कुठेतरी ती शरीराने मिळेल. मग त्यावेळेस एखादी माणूस जेव्हा रात्रंदिवस म्हणतात ना की माणूस हा समाजापासून बनलेला असतो. मग समाजात वावरत असताना कुणीतरी मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल, पण ते सगळं सांगत असताना ती मित्र किंवा मैत्रिणी त्या सगळ्या गोष्टी नव्हे, कारण की इथे शेवट येतो फक्त शरीराचा. भोंदूगिरी जरी घडली आहे तर याचा मेन मूळ आणि मेन पाया बघा. शेवटी काय, आज लाखोचं अब्जाचं साम्राज्य आहे. ते साम्राज्याची जेवढी गरज नव्हती तेवढी फक्त त्या स्त्रीच्या शरीराची गरज होती. का घडलं एवढं सगळं? फक्त स्त्रीच्या शरीराभोवती त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि त्या पद्धतीने आजारपण असेल त्या सगळ्या गोष्टीतून मग कुठेतरी पितृदोष असेल घरामध्ये म्हणून कदाचित 20 वर्षाचं आजारपण असेल, म्हणून कदाचित चिडचिड होत असेल, एक झालं की दुसऱ्यावरती तो परिणाम होत असेल, म्हणून समाजाने कुटुंबाने ज्या ज्या पद्धतीने सल्ले दिले त्या पद्धतीने मला स्वतःला, मी एकदम परखडपणे सांगते, मी स्वतः निफाडला गेलेली आहे, कानपूर सारख्या ठिकाणी गेलेली आहे, त्यानंतर मी सांगलीला गेलेली. ते सगळं मी गोराणे सर आणि त्यांच्या सगळ्या समितीला मी सांगितलं की सर असे प्रयोग झालेत. मी तिथपर्यंत जाऊन आले आणि तिथे गेल्यानंतर माझं स्वकथन असं की ते जे काही मोराचे पीस किंवा अंगारा किंवा ते जो अग्निकुंड जो पेटवला जायचा त्याच्या भोवती बसवलं जायचं आणि सांगितलं जायचं की कोणी दिसतंय का, डोळे बंद करायचे आणि सांगायचं कोणी दिसतंय का. आता कुणी दिसतंय का म्हणजे ते मेले, त्यांना मी बघितलंच नाही तर ते मला दिसतील कसे, माझ्या समोर जे असतील. आणि मग त्याच्यातून जेव्हा कधी कधी डोळ्यातून पाणी यायचं तर मग ते असं ते भासवायचे माझ्याच कुटुंबाला की आता तिच्यातला जो कोणी आहे तो बाहेर पडतोय आणि त्याच्यातून तिच्या आता ते त्रासातून मुक्तता होईल आणि या सगळ्या गोष्टीतून तुमचं घर कुटुंब आणि या सगळ्या गोष्टीतून जी काही पैसा म्हणजे त्यांना भेटण्यासाठी वेगळा पैसा, प्रयोगासाठी वेगळा पैसा, ज्या 200-250 रुपयाच्या काड्या 250 रुपयात काड्या मिळतात आंब्याची असेल ते अग्निकुंड करण्यासाठी त्या 3,500 रुपयाला दिल्या जायच्या. परिवाराचा उद्देश एवढाच होता की याच्यातून जे काही तिला त्रास होतोय तो या सगळ्या, पण त्रासाचं मूळ कारण असणारे ऑफिसमध्ये असणारी एक वेगळी गोष्ट, घरात ज्यावेळेस लहान मुलं होते 7 महिन्याचं बाळ ज्यावेळेस मी इथून सोडून जाते त्यावेळेस आई म्हणून मला जो काही त्रास होत होता ते सगळं मला समजवणं किंवा मग सोडायचं तर कुणाला, मुलांना, सासू सासऱ्यांना, नवऱ्याला, नोकरी सोडणं ही शक्य नव्हते कारण की खूप प्रयत्नानंतर झोपडपट्टीतून उभं राहिलेलं आयुष्य मला नोकरीपर्यंत घेऊन गेलं होतं. या सगळ्या गोष्टीतून मला माझी परिवार सुधारायचा होता पण या कुठलीही गोष्ट साध्य होत नव्हती. आणि 2009 पासून सुरू झालेला प्रवास शेवटी 2025 थकली आणि मी शेवटी एक दिवस गोराडे सरांना फोन केला की सर मी अशाशी बोलते आणि मला तुमची मदत पाहिजे. त्यानंतर गोराणे सर, घोडेराव सर, दातरंगे सर, पुन्हा आशा लांडगे मॅडम हे सगळे मला भेटले. पण मी त्यांना सांगितलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे पण मला एकांतात नाही बोलायचं, तुम्ही सर्वांनी प्लीज माझ्या घरी या. कारण की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला स्वतःला वाटायचं की खरंच मला काही झालंय का किंवा मला वेळ लागले का किंवा माझ्यामध्ये खरंच काही गोष्टींची भूतबाधा किंवा काय. माझे मुलं ज्यावेळेस मला बघून पांघरून घेऊन झोपायचे त्यावेळेस माझ्यातली आई काय रडत होती ना ती मला शब्द सांगणं कठीण होतं की हिच्यामध्ये किंवा रेल्वे प्रवासामध्ये अमावस्या पौर्णिमा असेल किंवा या सगळ्या गोष्टीतून रेल्वे प्रवास करते कदाचित त्याच्यातून काहीतरी घडलं असेल. या सगळ्या गोष्टीतून मला वेगवेगळे प्रयोग माझ्यावरती होत होते आणि मी एकटी हतबल झाली होती की मला समजवणं कठीण होतं. मग ते माहेरचे असो सासरचे असो किंवा हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं आपण थांबवू. पण कुठलीच गोष्ट माझ्याकडनं जेव्हा शक्य झाली नाही त्यावेळेस या समितीने मला जो काही आधार दिला त्यामुळे आज मी अनेक संकटापासून वाचली. आज माझं कुटुंब पण सुखी आहे, आज माझी मुलं पण सुखी आहे आणि ह्या सगळ्या याच्यातून माझी आज कुठेतरी सुटका झालेली आहे. माझं सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की एकच करा की ती स्त्री ना काहीतरी सांगते तिला मनापासून प्रत्येक. आणि कसं असतं माहिती का, म्हणजे मी माझा अनुभव सांगते, मनावरती एवढे अत्याचार झालेले असतात ना, आई म्हणून, एक स्त्री म्हणून, कामगार म्हणून,
समाजातला एक घटक म्हणून किंवा अनेक नात्यांनी ती ज्यावेळेस गुंतलेली असते ना, मनावरती एवढे अत्याचार झालेले असताना शरीराची तिला गरज नसते, पण जो कोणी भेटतो ना त्याला फक्त शरीराची गरज असते. मग जायचं तर कुणाकडे? मी तुम्हाला सांगते, मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे येताना सुद्धा मी कुठेतरी घाबरली होती. जेव्हा मी या सगळ्यांना भेटली ना, त्यावेळेस मी बोलण्यापेक्षा रडत होते, कारण की मला काय सांगायचं होतं ते मला सुचत नव्हतं. आणि मी जिथे जाते तिथे मी स्वतः सुरक्षित असेल का ह्याची मला कुठेतरी भीती होती. पण ह्यांनी जेव्हा माझ्याशी जेव्हा यांनी भेट घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही घाबरू नका, असा कुठलाही प्रयोग तुमच्या बाबतीत होणार नाही, कारण की शेवटी स्त्रीचं जे आहे ना ते फक्त शील असतं, आणि तेच एकदा गमावल्यानंतर किंवा अनेक प्रकारचे समजा काही घडलं असतं. आज मी परखडपणे इथे येऊन उभी राहिली ना, मला भीती नाही. का माहिती? मी समोर येताना माझा कुठं व्हिडिओ बनला नाही हो. हे जर कधी झालेलं असतं ना, कुठेतरी मी फसल्या गेली असते किंवा काही खाल्लं असतं किंवा कुणी काही बनवलं असतं, तर त्यांनी मला इथपर्यंत येऊन देताना सुद्धा घाबरवलं असतं की तू जर समोर आलीस तर तुझं आम्ही हे करू. तिच्यामुळे ह्या बायका कदाचित ज्या खरा त्यांचे प्रकरण झाले त्यावेळेस त्यांनाही कुठेतरी ते असंही झालं असतील, पण कुठेतरी त्यांचे प्रूफ असल्यामुळे त्या कुठेतरी बाहेर आल्या नाही. आज अनेक फक्त 8-9 केसेस समोर येत आहेत, पण असे अनेक व्हिडिओ आहेत त्या कुठेतरी भीतीपोटी. म्हणून समाजाने घरात सगळ्यात पहिले तर घरातून तिला साथ द्या. सांगायचं काय, एखाद्याची जाणाऱ्या महिला त्याच्यामध्ये कुणाचे तरी मुलाबाळांचे कारण असतील किंवा काही असतील, याचा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. इथे बसणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात छोटे मोठे अधिक प्रमाणात कारणं आहेत. कारणाचे स्वरूप कुठेतरी बंधत्व असेल, आजारपण असेल, नोकरी असेल, अन्न वस्त्र निवारा याचे प्रश्न असतील, पण त्याचं उत्तर फक्त तिथेच नाहीये. फक्त त्या गोष्टी करून माणूस जेव्हा हातबोल होतो त्यावेळेस तिथपर्यंत जातो. तर तिथे कुणीही जाऊ नका. इथे येण्याचा आणि इथं बोलण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की जे घडलं ते परत घडू नये किंवा माझ्यासारखी पुन्हा दुसरी कुणीतरी तयार होऊ नये. याच्यासाठी तुमच्या सर्व समाजाकडे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे मी एक विनंती करते की तुम्ही मदत करा आणि त्या सगळ्या गोष्टीतून त्या मुलीला, त्या स्त्रीला बाहेर काढा. कारण की हे फक्त शोधतात ना, ते कुठेतरी स्त्रीलाच हातबल करतात, तिचीच भावनिक व्यवस्था करतात आणि त्याच्यातूनच हे घडतं. मला म्हणायचं फक्त एवढंच आहे, मी काय खूप तयारी करून आली नव्हती किंवा मला काही समजलं नाही. मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर बोलली. ते बोलण्याचं धाडस मला या सगळ्यांनी दिलं, म्हणून मी आणि तुम्ही पण मला सगळ्यांनी शांततेने ऐकलं, याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि यापुढे मला जे काही शक्य होईल त्या पद्धतीने मी या समितीसोबत काम करण्याची इच्छुक आहे की जेणेकरून या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः केलेली माझ्यासारखी पुन्हा कुठलीही शारदा तयार होऊ नये. कारण की बेस वेगळा असतो. आपण जरी म्हणतो की फक्त अशिक्षित लोकांमध्येच हे घडतंय, पण आज समाजाने डोळे उघडून बघा, फक्त अशिक्षितांमध्येच नाही, शिक्षित अतिउच्च शिक्षित लोकही या गोष्टीतून बाहेर पडलेले नाही. मग नावं घेण्याची गरज नाही. तुम्ही सगळं समाजात फेसबुकवर मीडियावर सगळं बघतात असे की कोण कुठल्या पद्धतीने फसल्या जात आहे. तर हे सगळं होऊ नये यासाठी मी तुम्हाला सर्वांकडे विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद शारदाताई. स्त्री जेव्हा बोलू पाहते, काही सांगू पाहते, त्यावेळेला तिच्या मनावरचे अत्याचार जास्त घडत असतात. आणि असं असतं त्यावेळेला तिला शरीराची गरज नसते, तिला मनाची भूक असते, पण समोरचा मात्र तिच्या परिस्थितीचा फायदा घेत तिच्या शरीराकडेच पाहत असतो. असं प्रातिनिधिक खंत आणि एक ओरड शारदाताईंनी त्यांच्या मनोगतातनं इथं व्यक्त केली. या सगळ्या परिस्थितीला फक्त कुटुंब नाही, आपल्या आजूबाजूचा समाज सुद्धा तितकाच जबाबदार असतो. हे सगळ्यात पहिलं आपण अधोरेखित करून ऐकलं असेल त्यांच्याकडनं. त्याच्या आधीच्याच मनोगतामध्ये ज्या वेळेला बनसोडे सरांनी ज्यांना प्रश्न विचारलेले होते त्या सगळ्यांचा महिलांकडे बघण्याचा मादी म्हणूनच दृष्टिकोन आहे आणि तीच आपल्या कामातली सगळ्यात मोठी अडचण आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल. 2009 ते 2025 16 वर्ष या बुवाबाजीमध्ये पिचलेल्या शारदाताई आज तिथून बाहेर आल्यात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर आज त्या जोडून घेऊन काम करू इच्छितात, हे सगळ्यात मोठं आहे. शारदाताई शेवटी असं म्हणाल्या की परत कुठली शारदा तयार होऊ नये. खरं तर शारदाताई आम्ही असं म्हणू की तुमच्यासारख्या ताईंची सध्या गरज आहे, अशाच शारदा उभ्या राहिला पाहिजे, तर त्या स्वतःचं शोषण होऊ न देता समाजाला पुढे नेण्याचा मार्ग दाखवू शकतील. आणि अर्थात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तितक्याच संवेदनशीलतेनं हे सगळं हाताळतात वर्षानुवर्ष. त्यामुळे तो विश्वास
आपण आजवर देऊ शकलेलो आहोत. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी ज्या गोंधू खरातची सध्या चर्चा चालू आहे त्या गोंधू खरातपासून पीडित असलेल्या शारदाताई नाहीत हे आपण थोडंसं लक्षात घेऊयात. आणि याच्यानंतर आपल्या आजच्या उद्घाटन सत्राचे उद्घाटक प्रमुख मार्गदर्शक माननीय DL कराड सर, मी यांना विनंती करेन की त्यांनी आपलं उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं. थोडीशी दिलगिरी व्यक्त करते. कराड सरांना बोलायला सांगण्याच्या आधी त्यांचा परिचय करून देणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यांचा परिचय करण्यासाठी मी ॲडव्होकेट तृप्ती पाटील मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार साथींनो. आता जे आपला उद्घाटन केलं ते डॉक्टर DL कराड हे आपले नाशिक इथले स्थायिक आहेत आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख कामगार नेते आणि राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी त्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आणि कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाची एक प्रमुख भूमिका बजावलेली आहे. C2 या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य समितीचे ते अध्यक्ष आहेत आणि CPI मार्क्सवादी याचे ते सदस्य आहेत. त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या त्यांना संघटित करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मुंबईतील आझाद मैदानात बरेच वेळा त्यांनी अशा प्रमुख आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. NDA सरकारच्या धोरणाविरोधात सुद्धा त्यांनी या आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असला याचा समावेश आहे. 2025 पासून खाजगीकरण आणि बाह्य स्रोतांविरोधात कामगारांना संघटित करण्यामध्ये ते सक्रिय आहेत आणि कामगार हक्कांचे खंबीर नेते आणि CITUच्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्यांनी कायम मदत आणि मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांनी आपल्या पाठीराख्याची भूमिका बजावलेली आहे. मी सरांचे आज उद्घाटक म्हणून आणि आम्हाला एक प्रमुख उद्घाटकाचे मार्गदर्शन करण्यासाठी इथे आपण आलेला आहात तर त्यांचं मनापासून स्वागत करते आमच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या वतीने. धन्यवाद. कॉम्रेड कराड सरांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय माधवराव बावटे सर, कार्याध्यक्ष, ज्यांचं निवेदन आपण ऐकलं ते संजय बनसोडे, तृप्ती गायकवाड, आमच्या सहकारी आशाताई, आमचे सहकारी कृष्णा तानपुडे, त्याचबरोबर अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. मला खूप आनंद आहे की तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं आलेला आहात. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातनं मोठ्या संख्येनं तुम्ही आलेला आहात आणि जरी नको त्या विषयावर आपल्याला हे सगळं करावं लागत असलं तरीसुद्धा तुम्ही भेटला आहात ही फार मोठी माझ्या दृष्टीनं महत्त्वाची बाब आहे. मी सतत विचार करतो की किती प्रकारचे लोक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लढतात आहे. मी कामगार चळवळीमध्ये काम करतो, प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काम करतो, तिथेही हजारो कार्यकर्ते आहेत. परंतु अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा सगळा परिवार जर पाहिला तर मला इतका आनंद झालेला आहे. अंतःकरणातनं मला समाधान वाटतंय की आपण सगळेजण या ठिकाणी C2 भवनमध्ये जमलेलो आहोत. मनपूर्वक स्वागत सर्वांचं. या निमित्ताने दाभोळकर सरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.